अरे मम्मी, माझा तो एक मित्र आहे ना, तो डिप्रेशन मध्ये गेला. तुझा मित्र कोण्या डिप्रेशन मध्ये जाय नाही तर कोणत्याही कंपनीत जाय. तू ज्या कंपनीत तुला जॉब भेटलाय त्याच कंपनीत जॉब करशील आणि तुला कुठे जायची गरज नाही. मी सांगतो. अरे नाही, मी ते नाही म्हणत आहे. तू काही सांगू नको मला. मी एक नाही 10 वेळा सांगितले ना, जे कंपनी भेटली आहे ना आपल्या घरून घरच्या डब्यात सगळं होतं इथेच करायचं. अरे तू ऐकून तर मी काय म्हणत आहे. मी काही ऐकणार नाही आहे. कोणत्याच डिप्रेशन नावाची कंपनी असू नाही तर कोणतीच असो, तुला जायचं नाही आहे बस. अरे मी सांगत आहे की डिप्रेशन मध्ये गेला तो, म्हणजे त्याची. तू मला सांगूच नको. म्हणजे मी हे म्हणत आहे की त्याची मम्मी त्याला रागवत होती म्हणून तो डिप्रेशन मध्ये गेला. हा तर बरोबर आहे ना. त्याच्या मम्मीला हे कंपनी नसेल पटली, तिनं म्हटलं असन तिथं जाय तिनं रागवलं असन, त्या कंपनीत गेला असन. मी तुला रागवतो काय? कधी रागवली काय तुला? अभ्यासासाठी नाही, हे कंपनी कर ते कंपनी कर. जे भेटली आहे आपल्या घरच्या चहा, आपल्या घरच्या नाश्ता, आपल्या घरच्या टिफिन, वेळेवर जाणं, वेळेवर घरी येणं, आमच्या सोबत राहणं एवढं चांगलं आहे ना, तर बस त्याच कंपनीत कर. डिप्रेशन नसो नाही तर कोणती फिप्रेशन असो, कोणत्याच कंपनीत जायचं नाही. त्याच्यामध्ये सांगू नको. अरे तू ऐकतं खरा. मी सांगितलं नाही एक नाही 10 वेळा. मी काही ऐकणार नाही. कोणती डिप्रेशन नावाची कंपनी किती पैसे द्यायचं असेल मी तुला पाठवणार नाही. अजिबात त्याच्यानंतर सांगू नको. मी पाठवणार नाही म्हणजे नाही. अरे डिप्रेशन कंपनी नाही नाही नाही, तू सांगूच नको. जेवायच्या आता उठ लवकर. तिच्या